नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज मी बनवणार आहे नाश्त्यामध्ये सगळ्यांना आवडणारे कांदे पोहे। पोहे तर सगळ्यांनाच बनवता येतात, पण काहींचे पोहे मऊ लुसलुशीत होत नाही। तर मऊसूत पोहे कसे बनवायचे, तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते। तर सगळ्यात आधी एक वाटी पोहे मी पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवले। त्यानंतर इथे एक कढई गरम करायला ठेवली आणि त्या कढईमध्ये 3-4 चमचे तेल टाकलं। नंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। कांदा फ्राय करायच्या अगोदर सगळ्यात आधी शेंगदाणे तळून बाजूला ठेवायचे आणि पोहे तयार झाल्यानंतर शेवटी त्यावरती टाकायचे, म्हणजे पोहे खाताना शेंगदाणे छान कुरकुरीत लागतात। आणि पोहे करताना यावेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। इथे शेंगदाणे चांगले तळलेत तर काढून घेते आणि नंतर यामध्ये आपण जिरे मोहरी टाकूया। तर सगळ्यात अगोदर मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये जिरे टाकायचे। यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेत। जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे टाकायचे। आता हे सुद्धा आपण हलकसं फ्राय करून घेऊ। नंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकते। आता हे सगळं पुन्हा एकदा 1 मिनिट फ्राय करून घेऊया। नंतर यामध्ये पूर्ण 1 वाटी भरून बारीक कट केलेला कांदा टाकायचा। तर इथे मी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले होते। आता हा कांदा मी 2 ते 3 मिनिट फ्राय करून घेणार आहे। कांदा आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायचा, कारण पोहे खाताना कांद्यामध्ये थोडासा कच्चेपणा असला तर त्याची चव खूप छान लागते। तर याला आपण असंच 2 मिनिटासाठी फ्राय करून घेऊया। तर या ठिकाणी कांद्याचा कलर बदललेला आहे, आपल्याला हवा तसा फ्राय झाला। तर यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया। त्यानंतर 1/2 टीस्पून धने पावडर टाकायची। आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पोहे। नंतर यावरती चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। तर हे बघा, तुम्हाला दिसतच असेल पोहे किती मस्त लुसलुशीत भिजलेत। तर तुम्हाला कधीही पोहे बनवायचे असेल तर ते 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्येच ठेवायचे, कारण चाळणीमध्ये छान सुटसुटीत व मऊ भिजतात। आता यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। 1 मिनिट झाला। आता यावरचं झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोहे बनवताना त्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, कारण झाकण ठेवल्यामुळे त्यामध्ये वाफ तयार होती आणि त्यामुळे पोहे छान मऊ होतात। तर मी दिलेल्या या टिप तुम्ही नक्की फॉलो करा। आता यामध्ये टाकायचे शेंगदाणे, आपण अगोदरच तळून ठेवले होते। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तर असे आपले मऊ लुसलुशीत आणि गरमागरम कांदे पोहे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोहे नक्की बनवून बघा। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत।